नमस्कार. नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. श्रावण महिना सुरू झाला की वातावरण सगळं भक्तिमय होऊन जातं. बहुतेक घरात सत्यनारायणांची पूजा याच महिन्यात करतात आणि पूजा म्हटली की प्रसादाचा गोड शिरा हा आलाच. सगळेच हा प्रसाद सव्वा मापानेच बनवतात, पण कधी हा शिरा एकदम चिकट होतो तर कधी कधी एकदम कोरडा. तर आपण आज योग्य माप तर घेणारच आहोत, पण अगदी फुललेला आणि संध्याकाळपर्यंत अगदी मोकळा राहणारा शिरा बनवायची कृतीही आज बघणार आहोत. चला सुरू करूया. तर आपण आज बनवतोय सव्वा वाटीचं माप वापरून प्रसादाचा शिरा. तर इथे मी घेतलंय सव्वा वाटी रवा, त्याच वाटीने सव्वा वाटी साखर घेतलेली आहे. इथे घेतलंय सव्वा वाटी तूप, गाईचं तूप मी इथे वापरलेलं आहे. इथे घेतलं एक छोटं केळं आणि त्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे. त्याच्यानंतर थोडेसे काजूचे तुकडे, हे ऑप्शनल आहेत, इथे तुम्ही कुठचेही ड्रायफ्रूट वापरू शकता. इथे घेतलंय थोडंसं केशर, मी इथे भिजत ठेवलं आहे दुधात. ही आहे थोडीशी वेलची पावडर. इथे मी घेतलेलं आहे सव्वा वाटी दूध आणि त्याच्यात सव्वा वाटी पाणी मिक्स केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची ही आहे तुळशीची पानं. चला प्रसाद बनवायला सुरू करूया. इथे मी प्रसाद बनवण्यासाठी पितळेचं भांडं घेतलेलं आहे. याच्यात घालते तूप. तूप थोडंसं गरम झालं की याच्यात घालूया रवा आणि हा एकदम मंद गॅसवर आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. आता लक्षात घ्या, आपला शिरा मोकळा फुललेला बनणार की चिकट, हे सगळं आपण हा रवा किती वेळ भाजून घेतो याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे गॅस एकदम लो आणि शांतपणे, कसलीही घाई न करता, इथे तिथे न जाता अगदी पेशन्सने हा रवा भाजून घ्यायचा. कमीत कमी आपल्याला 2 ते 3 मिनिटं हा रवा भाजण्यासाठी लागतील. रवा 1 मिनिटभर भाजून झाल्यानंतर याच्यात घालूया केळ्याच्या फोडी. अगदी याच स्टेजवर आपल्याला केळ्याचे तुकडे या रव्यात टाकायचे आणि हा आपला रवा भाजून होईपर्यंत मी एका बाजूला दूध आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण एकदम उकळतं दूध आपल्याला या शिऱ्यामध्ये लागणार आहे. परत 1 मिनिटभर भाजून झाल्यानंतर याच्यात घालते काजूचे तुकडे. तुम्ही जर हा प्रसाद मोठ्या प्रमाणावर म्हणजे 1.25 किलोचा किंवा 2.25 किलोचा बनवत असाल तर तुम्हाला ड्रायफ्रूट्स पण जास्त लागतील, तेव्हा सुरुवातीलाच थोड्याशा तुपात हे ड्रायफ्रूट्स फ्राय करून बाजूला ठेवायचे. 3 मिनिटं आपण हा रवा भाजतोय आणि आता हा रवा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता याचा सुगंध पण छान सुटलेला आहे. तुम्ही टेक्स्चर बघू शकता, एकदम छान फुललेला आहे. आता याच्यात घालायचं उकळलेलं थोडं थोडं दूध, म्हणजे जे आपण दूध आणि पाणी उकळत ठेवलेलं ते याच्यात एकदम थोडं थोडं ॲड करायचं. सगळं एकदम दूध घातलं तर आपल्या हातावर येतं, म्हणून एकदम थोडं थोडं याच्यात ॲड करायचं. गॅस थोडासा मीडियम टू हायवर करते. आणि 1 मिनिटभर याची वाफ काढून घेऊया. आता याच्यावर झाकण ठेवल्यानंतर परत गॅस एकदम बारीक करायचा. एक वाफ आलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान हा शिरा फुललेला आहे. ते केशर दूध, आणि परत 1 मिनिटभर झाकून ठेवते. आता शेवटी याच्यात घालायची साखर. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि घालूया वेलची पावडर.
आता साखर घातल्यावर याला थोडासा ओलसर पण आलेला आहे. परत एक अर्धा मिनिट आपण हे झाकून ठेवूया. याच्यात घालते तुळशीची पानं. सुरुवातीला जर आपण साखर घातली ना तर रवा हवा तितका फुलत नाही आणि मग आपला शिरा चिकट होतो. म्हणून रवा अगदी छान फुलला की शेवटी साखर घालायची. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला प्रसादाचा शिरा तयार आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी दाखवलेली आहे. म्हणजे अगदी पहिल्या वेळेही प्रसाद बनवणारे सुद्धा हा शिरा बनवू शकतील. तर मग या श्रावण महिन्यात प्रसादाचा शिरा तुम्ही स्वतः बनवा. मंद गॅसवर छान फुलेपर्यंत रवा भाजून घ्या. म्हणजे तुमचा प्रसाद अगदी परफेक्ट तयार होईल. चला तर परत भेटू लवकरच. तोपर्यंत श्रावण महिना एन्जॉय करा आणि स्वस्थ रहा, मस्त रहा.